चला तर आज आपण मार्केटसारखी मूग डाळ बनवूया। बघा किती छान असा कलर आलेला आहे, एकदम खुसखुशीत आज आपण अशी मूग डाळ बनवूया। खूप सोपी आहे, 2 ते 3 मिनिटांमध्येच अशी बनायची झटपट रेसिपी आहे, जास्त वेळही लागत नाही या मूग डाळला। चला तर बघा किती छान अशी दिसायली मार्केटसारखी दिसत आहे की नाही, किती छान असा कलर पण आलेला आहे। लहान मुलांना खूप आवडेल बघा, लहान मुलांना असे पदार्थ खूप आवडतात। चला तर बघा मी अशी सोलीव डाळ घ्यायची आहे आपल्याला मुगाची, मार्केटमध्ये इझिली भेटते अशी सोलीव मुगाची डाळ। तिला छान 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि 2 तास भिजू घातलेले आहे। बघा मी तुम्हाला असं करून पण दाखवते नकाने, बघा असं 2 तुकडे याचे एरीच होत आहेत बघा, अशा प्रकारे ही म्हणजे पूर्ण प्रॉपरली हिला भिजू द्यायचं आहे आपल्याला। 2 तास मी भिजू घातलेली आहे आणि तुम्ही फॅन खाली हिला सुकून पण घेऊ शकता। बरेच जण फॅन खाली सुकून आणि डायरेक्ट तळून करते, तर आपण त्या पद्धतीने नाही, नवीन पद्धतीने आज करूया। डायरेक्ट तळून काढते तर ती जास्त ऑइली होते, तर मी भिजू घातलेली आहे, तिला सुकवलं वगैरे काहीही नाही, डायरेक्ट पाण्यातून काढले आणि अशा प्रकारे आपल्याला तिला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। बघा असा ओलसरपणा जाईपर्यंत पूर्ण तिला असं भाजून घ्यायचं आहे, एकदम कोरडं होईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे बघा। 2 मिनटं, साधारण 2 मिनटं तरी आपल्याला मीडियम गॅसवरती असं भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा मस्त अशी भाजलेली आहे आपली डाळ, अशी आता चिटकत नाही बघा खाली बिलकुल, म्हणजे साधारण थोडंसं असं ओलसर राहू द्यायचं। पुन्हा त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तरीही थोडा वेळ आपल्याला असं परतून घेऊ। बघा किती छान असं ते वाजते बघा, म्हणजे अशी ती कशी बघा वाजते आपली डाळ, एकदम अशी म्हणजे ती भाजल्या गेली की प्रॉपर अशी वाजते डाळ। तेव्हा आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। बघा थोडंसं मी यामध्ये तेल घातलेलं आहे, 1 चम्मच अशा प्रकारे। जास्त तेलही चांगलं नसते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, खूप छान लागते। बघा अशा प्रकारे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आणखीन साधारण 2 मिनटं। मस्त मी हळद वगैरे काहीही घातलेलं नाही, एकदम असा पिवळा कलर येतो मस्त भाजल्यानंतर। बघा आपली डाळ अशी उडायला लागली म्हणजे भाजल्या गेली, ती एकदम छान अशी खरपूस भाजू द्यायची आपल्याला, सोनेरी लालसर रंग येईपर्यंत। बिलकुल फुल गॅस करायचा नाही, मिडियमच गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही कुठून व्हिडिओ आपला बघतात ते पण कमेंटद्वारे कळवा, तालुक्यातून जिल्ह्यातून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा। बघा किती छान आपली मूग डाळ रेडी झालेली आहे ना, किती सोपी इझी आहे ना रेसिपी। यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता, काळं मीठ, आपलं साधं मीठ, जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं जिरं पावडर घालायचं, खूप छान लागते। बघा अशी मस्त भाजलेली आहे, किती छान कलर पण आलेला आहे ना झटपट रेसिपी मार्केटसारखीच मूग डाळ झाली की नाही। बघा अशा प्रकारे मी 2 ते 3 मिनटं याला परतू दिलेलं आहे। बघा तुम्हाला कढईतून तर समजतच असेल की बराच वेळ लागलेला आहे आपल्या मूग डाळला भाजण्यासाठी। बघा किती छान असा कलर आलेला आहे, एकदम मस्त अशी खरपूस भाजल्या गेलेली आहे। चला तर लाईक करा एक।